नमस्कार, मी वृषाली पाटील. भाग्यविजयी आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत मेष लग्न व ग्रहांचे परिणाम या विषयावर. आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये औरंगाबादहून आले आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सरांबद्दल थोडक्यात सांगते. सर गेली 23 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सरांनी वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र यामध्ये PhD केलेली आहे. सरांचे ऑफिस पुणे व औरंगाबाद येथे आहे. मेष लग्न व ग्रहांचे परिणाम या विषयावर सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, सर्वात आधी मला तुम्हाला विचारायचे, लग्न म्हणजे काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक आता जेवढी जातक किंवा क्लायंट्स माझ्याकडे येतात ना, जन्मकुंडली, लग्नकुंडली, हे लग्नकुंडली म्हणजे काय असतं, ती जन्मकुंडली असते. लोकांचा इथे गैरसमज असतो. आता लग्न म्हणजे काय असतं की पूर्वक्षितिजावर तुमच्या जन्माच्या वेळेस जी रास असते ती म्हणजे लग्न. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेस आज दुपारी 12 वाजता जन्म झाला आणि त्यावेळेस जर पूर्वक्षितिजावर मेष रास असेल तर तुमची कुंडलीची सुरुवात मेष राशीपासून होते. म्हणजे प्रथम स्थानामध्ये जो संख्या येते, रास येते, ती मेष असते, म्हणजे 1 असते. मग त्यानुसार आपलं कुंडलीतलं लग्न ठरत असतं. त्यानुसार ते आपण ग्रहाची रचना तिथे मांडत असतो. नक्कीच सर. सर, मेष लग्न किंवा रास यांचा स्वभाव कसा असतो? मेष राशीचा स्वभाव आधी सांगतो. मेष ही पुरुष राशी आहे आणि अग्नितत्वाची रास आहे. अग्नितत्व त्याचा स्वामी पण मंगळ आहे. आता हे तिन्ही मंगळ, पुरुष राश, अग्नी तत्व, आता याच्यामध्ये हे सगळं जर घेतलं तर आपल्याला लक्षात येऊन जातं की ह्याच्यामध्ये रसिकता फार कमी असते. एकदम धडाडीचे, महत्त्वाकांक्षी, रागीट स्वभावाचे, तापट स्वभावाचे, एक घाव दोन तुकडे करणारे लोक म्हणजे हे मेष राशीचे असतात. मेष राशीचे एक विनोद सांगतो मी. मेष राशीची एक स्त्री असते आणि ती तिच्या मिस्टराला सांगते की माझ्यासोबत तुम्ही चला मार्केटला खरेदी करायला. तर तो येत नाही. मग ही जाते मॉलमध्ये जाऊन खरेदी करते. सगळ्या खरेदी केल्यानंतर आणि नंतर जेव्हा बिल पेड करत असते तेव्हा तो दुकानदाराचं लक्ष जातं की तिच्या पर्समध्ये रिमोट दिसतो. तर तो म्हणतो, तुम्ही रिमोट कसं काय आणलं सोबत? ती म्हणली, माझ्या मिस्टरांनी IPLच्या मॅचमुळे माझ्यासोबत आले नाहीत, त्यामुळे मी चॅनल चेंज केलं आणि रिमोटसोबत घेऊन आले. तर त्याला कमाल वाटते. तेवढ्यावरती हा इथंच विनोद संपला नाही. यावर तू काय म्हणतो, मग हे जे तुम्ही क्रेडिट कार्ड तुमचं आणलं आहे ना, ते पण तुमच्या नवऱ्यानं ब्लॉक केलं आहे म्हणतं. त्याच्यामुळे आता हे घेतलेलं सामान मी वापस ठेवतो. तर ते म्हणते, तसं नका करू, हे माझ्या नवऱ्याचं क्रेडिट कार्ड मी सोबत आणलेलं आहे, ते स्वॅप करा. त्यांनी माझं ब्लॉक जरी केलं असेल तर त्यांचं ब्लॉक केलेलं नाही. म्हणजे हे जे असतात ना, जशाच तशी उत्तर देणारे जे लोक असतात ते हे मेष राशीचे असतात. नक्कीच सर. ही जी रास आहे किंवा लग्न रास आहे, त्यांना कोणकोणत्या समस्या उद्भवतात किंवा कोणकोणते लाभ मिळतात? आता कसं असतं की ह्यांच्यामध्ये एक घाव दोन तुकडे, जसं मी त्यांना स्वभाव सांगितलं तसं ह्यांची निर्णय घेणे फार तापटपणा असतो कोणत्याही गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे बरेचदा ह्यांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते की आणि निर्णय चुकण्याची पण शक्यता जास्त असते. आणि लाभ म्हणलं तर ह्यांची जी डेअरिंग असते त्या डेअरिंगमुळं खूप फायदा होतो. आता सर्वसामान्य आपण पाहायला गेलं ना की मेष राशीचा पुरुष असणं कधी चांगलं. आता मी बरेचदा पाहतो की जे मेष राशी असते, उंच बांधा, कपाळ असं भव्य असतं, म्हणजे मेष राशी ही आपल्या शरीरावर, मस्तकावर प्रभाव टाकत असते. हे मानेच्या वरचा जो भाग असतो ना, तो मेष राशीच्या अंमलाखाली येतो. मग हे लोक दिसायला रुबाबदार असतात. एकदम पाहिलं की कोणी स्त्री त्यांच्या प्रेमात पडावी अशी रुबाबदार हे पुरुष असतात. उंची, त्यांचा बांधासुद्धा असा रुंद असतो. त्यामुळं फक्त ह्यांच्यामध्ये कसं असतं की एकच असतं की ह्यांच्या ज्या कुंडलीमध्ये चंद्र मेष राशीमध्ये जेव्हा येतो तेव्हा ती रास मेष होते. पण लग्न कुंडलीचा जेव्हा विचार करत असतो आपण, जेव्हा प्रथम स्थानामध्ये मेष रास येते त्याला आपण मेष लग्न म्हणतो. तर असे जे लोक असतात ना, यांचा स्वभाव मेष राशीसारखाच असेल असं काही नसतं. कारण त्या ठिकाणी प्रथम स्थान जे असतं ना, ते तुमचं व्यक्तिमत्व हे करत असतं. त्याच्यावरून त्यांचं व्यक्तिमत्व जरी ते साध्या किंवा कमी उंचीचे असले किंवा दिसायला जरी साधारण असले तरी ते त्यांच्यामध्ये वागण्यामध्ये तापडपणा येऊ शकतो. नक्की सर. मेष लग्न असेल तर रवी कोणत्या स्थानात असेल तर शुभ फल देतो किंवा कोणत्या स्थानात असेल तर अशुभ फल देतो? आता रवी हा पुरुष ग्रह आहे, मंगळ पण पुरुष ग्रह आहे. आता प्रथम स्थानामध्ये मेष लग्नामध्ये जेव्हा रवी येतो तेव्हा हे प्रचंड रागीट स्वभावाचे व्यक्तिमत्व असतं की कोणत्याही परिस्थितीत स्वतःचंच खरं करणं ज्याला म्हणतो ना आपण, की काही असेल, मग
मी म्हणेल तेच खरं थोडक्यात. तर अशा स्वभावाचे हे व्यक्तिमत्व असतात. आणि जर हा रवी द्वितीय स्थानामध्ये, म्हणजे द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान असतं, तिथला स्वामी शुक्र असतो. शुक्राच्या घरामध्ये जेव्हा रवी येतो तेव्हा तिथं आर्थिक आवक व्यवस्थित असते, पण संचय त्याप्रमाणे होत नाही. म्हणजे पैसा येतो पण खर्च तेवढाच असतो, त्यामुळे धनसंचय होत नाही. तृतीय स्थानामध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये जेव्हा रवी येतो तेव्हा सहकारी जे असतात किंवा जिथं काम करत असतील तिथले कलिग्स असतात किंवा भावंड असतील, यांच्यातल्या नातेसंबंधामध्ये थोडे मतभेद निर्माण होऊ शकतात किंवा गैरसमज, ज्याला आपण असं म्हणू शकतो की ते गैरसमज होतात. चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा रवी येतो की तो तेव्हा कर्क राशीमध्ये असतो. कर्क राशीमध्ये रवी चंद्राच्या घरात जेव्हा येतो तेव्हा कौटुंबिक कलह निर्माण करतो. तो एकत्र कुटुंब पद्धतीला हानिकारक असतो. त्यामुळं घरामध्ये वादविवाद होणे किंवा स्थावर मालमत्तेबाबतीत सुद्धा आपण हे स्थानाचा विचार करतो. तर या स्थानामध्ये जर रवी आला तर स्थावर मालमत्तेबद्दलचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत किंवा अडचणी येतात किंवा स्वतःचं घर घेण्यासाठी सुद्धा अडचणी येतात. पंचमात म्हणजे स्वतःच्या घरामध्ये, पंचम स्थान म्हणजे सिंह राशी, तिथला स्वामी असतो रवी हा स्वामी असतो पंचम स्थानाचा. पंचम स्थानात जेव्हा रवी येतो तेव्हा तो उच्च शिक्षण प्रदान करतो. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी, ज्याला आपण म्हणू शकतो, ह्या गोष्टी सगळ्या तो आपल्याला देतो. कारण त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, त्यांच्यामधली बुद्धिमत्ता चांगली असते आणि ते कॅश करण्याची ताकद पण त्यांच्यामध्ये असते. पण हा रवी जेव्हा षष्ठात येतो बुधाच्या घरामध्ये तेव्हा तो दूरचे प्रवास पण दाखवतो आणि उष्णतेचे विकार पण दाखवतो. त्याच्यामुळं शारीरिक प्रकृती, ॲसिडिटीचा त्रास होणं किंवा जळजळ करणं, डोळ्याचा त्रास होणं, ह्या गोष्टी त्याच्यात उद्भवतात. आणि तो जर सप्तमामध्ये तुला राशीमध्ये जर येत असेल तर वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार वादविवाद होतात. पण शुक्र तिथला स्वामी असल्यामुळं वैवाहिक जीवन व्यवस्थित चालतं. फक्त थोडेफार आपण पेल्यातील वादळ जसं म्हणतो ना, तशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत असतात. अष्टमामध्ये जेव्हा तो वृश्चिक राशीमध्ये येतो तेव्हा तो वडिलोपार्जित प्रॉपर्टी जी असते त्याच्यातून लाभ करून देतो. विम्याची जी काही रक्कम असेल त्याच्यातून लाभ करून देतो. तो जो भाग्यस्थानामध्ये गुरुच्या घरात जेव्हा रवी येतो तेव्हा तो परदेश गमन किंवा परदेशातून आपलं उत्पन्न, ज्याला म्हणतो आपण, की ते उत्पन्न चांगल्या प्रकारचं असतं त्यांचं, की जेव्हा त्यांच्या भाग्यस्थानामध्ये गुरुच्या घरामध्ये रवी येतो. तसंच त्यांची स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता, भाग्योदय, ह्या गोष्टी फार लवकर होत असतात. आणि दशम स्थान म्हणजे जे तुमचे कर्मस्थान आहे त्या ठिकाणी रवी जेव्हा शनीच्या घरामध्ये येतो मकर राशीमध्ये तेव्हा मात्र तिथं तुमच्या कामामध्ये भरपूर अडचणी येतात. व जिथे काम करतात तिथं पण अडचणी येतात आणि तुमचे सोपे कामंसुद्धा ते होत नाहीत. कोणतेही ठरवलं प्लॅनिंगप्रमाणे कोणतेही काम होत नाही. तेच कुंभ राशीमध्ये एकादश स्थानामध्ये जेव्हा रवी येतो तेव्हा तो उत्पन्न भरपूर देतं आणि प्रसिद्धी पण देतं. तेच जर मीन राशीमध्ये 12व्या स्थानामध्ये जेव्हा रवी येतो तेव्हा तो काय करतो की खर्चाचे प्रमाण वाढवून टाकतो. त्याच्यामुळे कर्जबाजारीपणा होण्याची शक्यता असते. नक्की सर मेष लग्नात चंद्रामुळे काय काय फायदे होतात आणि काय काय समस्या निर्माण होतात? जसं आता मी रवीचं सांगितलं तसंच चंद्र प्रथम स्थानामध्ये म्हणजे मेष राशीमध्ये चंद्र हा निचीचा असतो. कारण ह्या दोघांचे स्वभाव फार भिन्न आहेत. चंद्र शांत आहे, शीतल आहे. हे मंगळ हा उग्र आहे, तापड आहे. त्याच्यामुळं साहजिकच आहे तिथं असलं तर तो माणसं मेष लग्नामध्ये जर चंद्र आला तर ते माणसं मनानं कमजोर असतात. धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. व्यक्तिमत्व असं खुलून उठणारं नसतं किंवा लोकांना आकर्षित करणारं असं नसतं. तर त्यामुळं त्यांचं मानसिक स्थिती कमी जास्त होण्याची किंवा कॉन्फिडन्स कमी जास्त होण्याची शक्यता असते. द्वितीय स्थानामध्ये जेव्हा चंद्र वृषभ राशीमध्ये येतो तेव्हा तिथला स्वामी शुक्र आहे. शुक्र आणि चंद्र दोघे मित्र असल्यामुळं अशा लोकांना कलाक्षेत्रातून धनसंचय होऊ शकतो. त्यांच्यातून त्यांना आर्थिक उन्नती पण त्यांची तिथे होते आणि भाग्योदयासाठी सुद्धा ते क्षेत्र त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं. तृतीय स्थानामध्ये बुधाच्या घरात जेव्हा चंद्र येतो तेव्हा भावंडाचं सहकार्य किंवा मित्रांचं सहकार्य खूप चांगलं मिळू शकतं. पण तसंच तिथं बुधाच्या सोबत असल्यामुळं मित्रांकडून फसवणूक होण्याची पण शक्यता जास्त असते. चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा चंद्र स्वतःच्या घरामध्ये येतो, कर्क राशीमध्ये येतो, तेव्हा घरामध्ये एकोपा चांगला असतो, कौटुंबिक सौख्य चांगलं मिळतं. स्थावर मालमत्तेबद्दल किंवा स्वतःची प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये चांगलं यश मिळतं. ठरवल्याप्रमाणे त्या वेळेला ते आपली जी स्थावर मालमत्तेबद्दलचे निर्णय असतील ते त्या वेळेला पूर्ण होतात. पंचम स्थानामध्ये जेव्हा सिंह राशीमध्ये येतो तेव्हा ह्यांच्यातलं कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे शिक्षणामध्ये अडचणी येतात किंवा त्याच्यामध्ये शिक्षणाला वेळ लागू शकतो किंवा चुकीचे निर्णय होतात. तुम्हाला दिशा सापडत नाही, योग्य दिशा न मिळाल्यामुळं आपलं करिअरची दिशा चुकू शकते. षष्टम स्थानामध्ये कन्या राशीमध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा तो मानसिक आजार देतो.
तर त्यामुळं फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन येण्याची शक्यता असते. तसंच जर सप्तमात शुक्राच्या घरामध्ये आला तर पती किंवा पत्नीचं सुख खूप चांगलं मिळतं, वैवाहिक जीवन खूप आनंदी असतं, एकमेकाबद्दल पॉझिटिव्हपणा खूप जास्त असतो, त्याच्यामुळे थोडेफार त्रास होऊ शकतो, पण वैवाहिक जीवन खूप चांगलं असतं. अष्टमात जेव्हा तो वृश्चिक राशीमध्ये मंगळाच्या घरात येतो, तिथं पण तो मंगळाच्या घरात आल्यामुळं निश्चित आहे, त्यामुळं स्थावर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल किंवा विम्याची रक्कम असेल त्याच्यामध्ये नुकसान होतं किंवा तिथं धोका होण्याची शक्यता असते. भाग्यस्थानामध्ये जेव्हा तो चंद्र येतो तेव्हा तो परदेशातून लाभ करून देतो, पण तिथं स्थिरता देत नाही. म्हणजे दर 2-2.5 वर्षाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात. पुन्हा शून्यापासून सुरुवात होते, पुन्हा ते त्यांचं रुटीन चालू असतं. नंतर जेव्हा तो कर्मस्थानात येतो तेव्हा तो शनीच्या घरात असतो. मग त्याला शनीच्या घरात असल्यामुळं त्याला विषयोग म्हणतो आपण. तर विषयोग निर्माण झाल्यामुळं त्यांना कुठेही यश मिळत नाही. त्यांच्या स्वभावाचा सगळेजण फायदा घेत राहतात, म्हणजे वापरून घेत राहतात किंवा त्यांना गृहीत धरलं जातं. अशा प्रकारचे त्यांना रिझल्ट मिळतात. तेच लाभामध्ये जेव्हा कुंभ राशीमध्ये शनी येतो तेव्हा मनासारखा जॉब मिळतो, पण उत्पन्न त्या प्रमाणात नसतं की ज्या प्रमाणात ती मेहनत घेतात. आणि व्ययस्थानात जर तो गुरुच्या घरात असेल तर तो नियोजनपूर्वक खर्च करणार असतात, त्याच्यामुळं कर्ज कमी होतं आणि वैवाहिक जीवन सुखी होतं. नक्कीच सर, मेष राशीचा जो स्वामी आहे मंगळ, त्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत, पण सध्या भाग्यविजय या कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर भाग्यविजय या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत मेष लग्न व ग्रहांचे परिणाम या विषयावर. सर, मेष राशीचा जो स्वामी आहे मंगळ, त्याचा मेष लग्न कुंडलीत काही परिणाम होतो, काही दर्शवतो तो परिणाम? खूप चांगला परिणाम होऊ शकतात. आता मेष लग्न असेल आणि मेष लग्नातच मंगळ असेल तर तो स्वतःच्या घरामध्ये आहे आणि स्वतःच्या घरामध्ये कोणी पण सुरक्षित असतो आणि तिथे त्याचा अधिकार तो गाजवणारच. तर मेष लग्नामध्ये जर मंगळ असेल तर हे लोक एक तर धडाडीचे निर्णय घेतात पुढे चालून, किंवा राजकारणामध्ये पण ह्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार असतं आणि सगळ्यांना हवेशी असं व्यक्तिमत्व असतं. द्वितीय स्थानामध्ये जेव्हा मंगळ येतो तो शुक्राच्या घरात येतो तर तेव्हा तो स्थावर मालमत्तेतून धनसंचय ज्याला म्हणतो आपण, की जमीन, फ्लॅट, प्लॉट जे असेल किंवा शेतजमीन असेल याच्यातून त्यांना उत्पन्न दाखवतो. तृतीय स्थानामध्ये जर मंगळ येतील बुधाच्या घरामध्ये तर तिथं मात्र काय प्रॉब्लेम होतो की मित्रांचं सहकार्य मिळत नाही, बहीण भावंडांचं सहकार्य मिळत नाही किंवा दोघांमध्ये वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असते. बरेचदा असं होतं की आपल्या लक्षात येत नाही की आपल्या घरामध्ये वाद का होत आहेत. आता माझ्याकडे जे क्लायंट्स येतात मी त्यांना बरेचदा त्यांची जी समस्या असतात त्यांच्या हे लक्षात येत नाही की लहानपणापासून एकाच छताखाली वागलेले 2 भाऊ असतात आणि ते अचानकच पुढे चालून एकमेकाची वैरी बनतात. आता कालचंच उदाहरण, माझ्याकडे 8-15 दिवसाखाली एक क्लायंट आले होते आणि त्यांचं एकत्र बिझनेस होतं, सगळं एकत्र होतं, 10-15 वर्षांनी एकत्र बिझनेस केला आणि त्यांची पत्रिका आल्याने अचानकच त्यांच्या ह्याच्यात काय झालं की 2 भावांना, जो मोठा भाऊ होता त्यानं सगळं लहान भावासाठी केलं आणि लहान भावानं सगळं स्वतःच्या नावावर करून मोठ्या भावाला तसंच ठेवून दिलं. आणि आज त्याची परिस्थिती अशी आली की त्यांची 4 दुकानं होती तर आज ह्याला भाड्याच्या घरामध्ये राहावं लागतं आणि व्यवसायसुद्धा त्याचा स्टेबल नाही. तर अशा परिस्थिती जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा मी पाहिलं की त्यांच्या तृतीय स्थानामध्ये बुधाच्या घरामध्ये मंगळ बसलेला आहे. दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाले आणि तो काळ कोणता असतो की जेव्हा गोचरीमध्ये मंगळसुद्धा त्या स्थानातून जात असतो, त्या काळामध्ये ह्या अशा गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी आपण जर जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्याच्यावर जो उपाय केले तर निश्चित असे जे आपल्याला समोर समस्या येणार आहेत त्या टाळता येऊ शकतात. तसंच हा मंगळ जेव्हा चतुर्थ स्थानामध्ये येतो तेव्हा तो चंद्राच्या घरात असतो. चंद्र आणि मंगळ, जसं मी याआधी सांगितले की दोघांचे स्वभाव फार भिन्न आहेत. तर अशी व्यक्ती एकत्र कुटुंब पद्धतीला बाधाकारक असू शकते, कौटुंबिक सौख्य मिळत नाही, घरामध्ये एकतर चिडचिडपणा किंवा वैचारिक मतभेद प्रचंड निर्माण होतात आणि वादविवाद वाढतात आणि स्थावर मालमत्ता असेल किंवा गृहकर्ज असेल याच्यामध्ये खूप अडचणी येतात. पंचमामध्ये जर रवीच्या घरामध्ये असेल तर त्याला आपलं स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये त्यांना यश चांगलं मिळू शकतं, कारण ते रवीच्या घरामध्ये मंगळ असतो. आणि षष्टम स्थानामध्ये बुधाच्या घरात किंवा कन्या राशीमध्ये जेव्हा मंगळ येतो त्यांना उष्णतेचे विकार ज्याला म्हणतो आपण, किंवा स्किनला रॅशेस वगैरे पडणं किंवा स्किनच्या संबंधितले विकार किंवा रक्ताच्या संबंधितले विकार ते होण्याची शक्यता जास्त असते. सप्तम स्थानामध्ये शुक्राच्या घरात जेव्हा मंगळ येतो तेव्हा आपण पाहतो की मंगळी कुंडली लग्नाची विवाहाच्या संबंधी आपण पाहत असतो. तर माझ्याकडे बरेच जण येतात की त्यांचे लग्न जमत नाहीत आणि मेष राशीमध्ये जेव्हा सप्तमात मंगळ येतो
आणि तेव्हा त्यांच्या विवाहाला वेळ लागत असतो, मनासारखेच ठिकाण येत नाहीत, नको असलेले स्थळ मागे लागतात किंवा वैचारिक, त्याला काय म्हणतो की पती पत्नीमध्ये सुद्धा वैचारिक मतभेद होतात, लग्नानंतर भांडण होतात किंवा विभक्त होण्याची शक्यता असते. पण ती शुक्राच्या घरात असल्यामुळं दोघांमध्ये एक तर असं असू शकतं की पजेशिवपणा खूप असतो, संशय असतो किंवा एकमेकापासून दूर नाही राहू शकत. ते छोट्या छोट्या गोष्टी त्यांना एकमेकाकडून पाहिजे असतात, त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा वादविवाद होऊ शकतात त्यांच्याकडे. अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत ते सप्तमातला मंगळ असेल तर. आता मंगळी कुंडली म्हणजे काय त्याच्यावर आपण पुढे चालून घेणार ते एपिसोड, जसं मागच्या सीझनमध्ये आपण घेतलेलं आहे. प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि अष्टम आणि द्वादश हे जे 5 स्थान आहेत, ह्या 5 स्थानामध्ये जेव्हा मंगळ येतो ना तेव्हा त्याला आपण मंगळी कुंडली म्हणतो. आणि मेष लग्नामध्ये जेव्हा सप्तमात मंगळ येतं, जेव्हा शुक्राच्या घरामध्ये मंगळ येतो तुळ राशीमध्ये, तेव्हा असे सहसा बरेच जण मी पाहिलेले की ते टाळतात की सप्तमात मंगळ आहे, मग मंगळ मुलगा आहे किंवा मुलगी आहे, मग ते स्थळ नको. पण असं नाही की तो शुक्राच्या घरातला असल्यामुळं तो तेवढा काही पॉवरफुल नसतो किंवा त्याच्यामुळे तेवढं फार काय हानी होत नसते, पण दोघांमध्ये थोडेफार वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असते. आणि अष्टम स्थान जे आहे, अष्टम स्थानामध्ये जेव्हा मंगळ येतो की तो वृश्चिक राशीत स्वराशीचा असतो, त्यामुळं वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी असते ते मिळते, त्याच्यातून चांगला फायदा पण होतो, अनपेक्षित लाभ ज्याला म्हणतो आपण ते पण होतात. त्यासोबत विम्याची रक्कम वगैरे जे काय असते त्याच्याकडून सुद्धा खूप चांगला लाभ होऊ शकतो. जेव्हा तो गुरुच्या घरामध्ये 9व्या स्थानात किंवा भाग्यस्थानामध्ये मंगळ असतो तेव्हा तो परदेशातून भरपूर लाभ करून देतो, स्थावर मालमत्ता होते, स्वतःची स्टॅबिलिटी चांगली असते, स्वतःच्या जीवावर सगळ्या गोष्टी उभारणं असतं. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे जे लोक असतात ना त्यांच्या सहसा भाग्यामध्ये मंगळ असतो आणि तो गुरुच्या घरात असतो. आणि त्याच्यानंतर दशम स्थान की तिथे शनीच्या घरात मंगळ येतो आणि मग तिथे काय असतं की स्वतःच्या तापट स्वभावामुळं, स्वतःच्या चुकांमुळं आपली नोकरी टिकत नाही. आता आपण बरेचदा पाहतो, असे माझ्याकडे बरेच व्यक्ती येतात की त्यांची नोकरीच टिकत नाही. टॅलेंट असतं, हुशार असतात, सगळं असतं, पण त्यांची नोकरी टिकत नाही. त्याचं कारण काय असतं की त्यांचा स्वभाव असतो ॲग्रेसिव्ह, की त्यांना वाटतं की आपल्यासारखंच सगळ्यांनी केलं पाहिजे. पण हाताची 5 बोटं जर सारखी नसतील तर प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असू शकतो. आणि त्यामुळं होतं काय की त्यांच्या नोकरी टिकत नाहीत, सतत त्यांना जॉब बदलायची वेळ येते, त्यामुळे आर्थिक स्थिरता लाभत नाही, स्टॅबिलिटी लाभत नाही. तसंच जर हा मंगळ लाभामध्ये कुंभ राशीमध्ये असेल तरी त्यांना चांगल्या प्रकारे लाभ होतो. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातून उत्तम त्यांना लाभ होऊ शकतो. तोच जर मंगळ व्ययामध्ये गुरुच्या घरात असेल तर मात्र कर्जबाजारीपणा होण्याची शक्यता असते. नक्की सर, बुद्धीचा कारक बुध याचं मेष लग्नात कोणतं स्थान शुभ आहे आणि कोणतं स्थान अशुभ आहे? बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि त्याला जर शौर्याची साथ मिळाली, म्हणजे शिवाजी महाराजासारखं जर शौर्य, त्यांना बुद्धी होती आणि शौर्य पण होतं, दोन्ही गोष्टी होत्या. जेव्हा मेष लग्नामध्ये बुध येतो, अशी जी जातक असतात, अशी जी मुलं असतात किंवा असे जे व्यक्ती असतात ते फार हुशार असतात, प्रचंड बुद्धिमान असतात आणि स्वतःच्या धडाडीनं आपण म्हणतो. आता माझी मुलीची रास मेष आहे, ती आम्ही प्रवास करत असताना एक दिवशी ती फार बडबड करू लागली. पण मी तिला सहज म्हणलं की म्हणलं बेटा, म्हणलं तू एक काम कर, हे जे गाड्या जात आहेत ना तर ते तू मोजून पहा म्हणलं आणि मला सांग किती आहेत. तिनं 10 मिनटं शांत बसली आणि म्हणले 232 आहेत, मोजून पहा. म्हणजे आपण त्या गाड्या गेलेल्या पुन्हा मोजून तर नाही पाहू शकत, पण तिनं एक 10 मिनटात त्याचं उत्तर देऊन टाकलं. म्हणजे कुठं काय बोलावं, कुठं काय करावं, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्यात तडक म्हणजे समयसूचकता, निर्णय क्षमता ह्या गोष्टी यांच्यामध्ये भरपूर असते. त्याच्यानंतरची हा जो बुध आहे तो जो दुसऱ्या स्थानात म्हणजे शुक्राच्या स्थानामध्ये असेल, वृषभ राशीमध्ये धनस्थानामध्ये असेल, ते हे बुद्धीनं धन कमवणारे, बुद्धीनं धनसंचय करणारे, प्लॅनिंगनं पैसा गुंतवणारे आणि त्याच्यातून आउटपुट काढणारे हे लोक असतात. त्याच्यामुळे त्यांचं सहसा नुकसान कुठेही होत नाही, सहसा फायदाच होतो. त्याच्यानंतर तृतीय स्थानामध्ये हा जेव्हा बुध येतो तो मिथुन राशीमध्ये स्वतःच्या राशीमध्ये असतो, त्याच्यामुळे त्यांना बहीण भावंडाचं सुख किंवा मित्रांचं, सहकाऱ्यांचं सुख हे चांगल्या प्रकारे मिळतं, त्यांचे सहकार्य पण मिळतं, त्यांच्याकडून त्यांना आर्थिक प्राप्ती पण होते, मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या त्यांचं सहकार्य त्यांना सतत मिळत जातं. चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा चंद्राच्या घरामध्ये बुध येतो, ही व्यक्ती स्वतःच्या टॅलेंटमुळं, स्वतःच्या शौर्यामुळं, बुद्धिचातुर्यामुळं घरामध्ये सगळ्यांना आवडते असतात, सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे असं व्यक्तिमत्व असतं, प्रत्येकाला त्यांचे सल्ला प्रत्येकजण घेत असतं किंवा घरामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करणारे किंवा सल्ला देणारं व्यक्तिमत्व म्हणजे हे असतं. त्याच्यानंतर जेव्हा पंचम स्थानामध्ये ते रवीच्या घरामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये जेव्हा बुध येतो तेव्हा हे जे व्यक्ती असतात हे प्रचंड टॅलेंटेड असतात. मग बुद्धीच्या जेव्हा म्हणजे उच्च शिक्षित किंवा उच्च शिक्षणासाठी हे फार महत्त्वाचं असतं की बुध स्वतः पंचमात येणं
आणि हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पण फार मोठी प्रगती करू शकतात आणि स्वतःचं शिक्षण आणि त्याच्यामध्ये उच्च शिक्षण आणि उच्च अधिकार ह्या दोन्ही गोष्टी याच्यामुळे त्यांना मिळू शकतात. जेव्हा षष्टम स्थानात कन्या राशीमध्ये स्वतःच्या राशीमध्ये बुध येतो तेव्हा ह्यांना फक्त मेंदूचे विकार होण्याची शक्यता असते, कारण ह्यांना अतिबुद्धी असल्यामुळं, ते जास्त स्ट्रेस असल्यामुळे मेंदूचे विकार होऊ शकतात किंवा मग त्यांना शरीरावर असे डाग येणे, पांढरे डाग येणं वगैरे असं म्हणतो ना आपण, चट्टे पडणं, असे स्किनचे काही प्रॉब्लेम होऊ शकतात. बाकी शत्रूपासून यांना कोणतीही भय नसतं. सप्तम स्थानामध्ये शुक्राच्या घरामध्ये जेव्हा बुध येतो, जसं मी आधी सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये की बुध हा नपुसक ग्रह आहे, तो पुरुष ग्रह नाही आणि स्त्री ग्रह पण नाही आणि सप्तमाचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळं काय होतं की लाईफ पार्टनरचं जे सहकार्य मिळायला पाहिजे असतं, म्हणजे मानसिकरित्या असो, आर्थिकदृष्ट्या असो किंवा शारीरिकदृष्ट्या असो, ते त्या प्रमाणात मिळत नाही. त्याच्यामुळे दोघांमध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात किंवा ते सुख मिळत नसल्यामुळं वादविवाद होऊ शकतात. अष्टम स्थानामध्ये जेव्हा ते वृश्चिक राशीमध्ये म्हणजे मंगळाच्या घरामध्ये जेव्हा बुध येतो तेव्हा तो बुध त्यांना स्वतःच्या बुद्धीच्या तुऱ्यानं, म्हणजे बरेचदा असं मी पाहिलेलं आहे की आता माझ्याकडे एक उदाहरण देतो मी की एक उदगीरचे एक ग्रस्त होते, त्यांना माहीतच नव्हतं की त्यांची वडिलोपार्जित शेती आहे कुठे म्हणून किंवा त्यांच्या वडिलांनी घेऊन ठेवली, 7/12ला त्यांची नाव आहेत माहीत. तर अचानकच त्यांना जेव्हा बुधाची महादशा सुरू झाली आणि त्यांनी घरातले काही जुने जे होते ते लोकांमध्ये काढायला बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांना एक फाईल सापडली, त्याच्यामध्ये 7/12वर त्यांचे नाव, त्यांच्या आजोबाची वडिलाचे असे नावं दिसले. मग त्यांनी सहज माहिती घेतली तर 13 एकर जमिनीचा शोध लागला त्यांच्या. तर ही जी वडिलोपार्जित अचानक धनलाभ ज्याला म्हणतो की त्यांना ते झाला आणि त्यांनी तिथं जाऊन चौकशी केली, ती त्यांना हस्तगत पण झाली. तर असे जे लाभ असतात की जेव्हा गोचरीमध्ये बुधाची महादशा येते आणि बुध तेव्हा अष्टमात असेल तर निश्चित त्यांना स्थावर मालमत्तेबद्दल वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचा फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट, तो भाग्यस्थानामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो गुरुच्या घरामध्ये असतो. गुरु हा अधिकार योग देणारा ग्रह आहे, बुद्धीचा कारक आहे, मनोबल वाढवणारा ग्रह आहे आणि बुद्धीची साथ त्याला तिथं बुधाची साथ मिळाली तर निश्चितच हे लोक प्रसिद्ध होतात आणि आपल्या बुद्धिचातुर्यानं परदेशामध्ये नाव कमावतात. दशम स्थानामध्ये कर्मस्थानामध्ये जेव्हा शनीच्या घरामध्ये बुध येतो तेव्हा स्वतःच्या बुद्धिचातुर्यानं सगळ्यांना आपलंसं करून प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित काम करून स्वतःचं महत्त्व पटवून देऊन लोकांकडून काम करून घेण्याची कला यांच्यामध्ये असते, त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी राहतात. एकादश स्थानामध्ये लाभस्थानामध्ये जेव्हा कुंभ राशीमध्ये बुध येतो तेव्हा तो काय करतो की स्वतःच्या उत्पन्न कसं वाढवायचं, म्हणजे एकापेक्षा अनेक व्यवसाय किंवा एकापेक्षा अनेक काम करून ते स्वतःचं उत्पन्न वाढत राहतात आणि एका ठिकाणी बसून ते करतात. त्यांना असं दगदग करायची गरज पडत नाही किंवा धावपळ करायची गरज पडत नाही. स्वतःच्या बुद्धीचातुर्यानं एसीमध्ये बसून 10 कामं सांभाळणे आणि त्याच्यातून उत्पन्न कमवणे, ही जी टॅक्ट म्हणतो किंवा टेक्निक असतात हे यांना आत्मसात होऊन जातं. तसंच व्ययस्थानामध्ये म्हणजे 12व्या स्थानामध्ये जेव्हा बुध येतो तेव्हा तो गुरुच्या घरात असतो, त्यामुळे स्वतःच्या बुद्धीचातुर्यानं इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्यामुळे कर्जबाजारीपणा होण्याची शक्यताच नसते. नक्कीच सर, सर्व ग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे गुरु, याविषयी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण सध्या भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर भाग्यविजय या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत मेष लग्न व ग्रहांचे परिणाम या विषयावर. सर, ब्रेकवर जाण्याआधी आपण सगळ्या ग्रहांबद्दल बोलत होतो. गुरुविषयी मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की मेष लग्न कुंडलीत गुरु कोणत्या स्थानावर असल्यावर बलवान असतो आणि कोणत्या स्थानी असल्यावर अशुभ असतो? कसं असतं, आता मी डिटेल न सांगता थोडक्यात सांगतो महत्त्वाची गोष्ट. आता आपल्या कुंडलीमधलं 9वं स्थान जे असतं ना ते भाग्यस्थान असतं आणि मेष लग्नामध्ये 9वं स्थानचा स्वामी गुरुच असतो. मेष लग्नामध्ये पहिल्या स्थानाचं 1 आकडा येत असेल तर 9व्या स्थानी 9वाच आकडा येतो आणि 9व्या स्थान 9वी रास म्हणजे धनुरास, धनुराशीचा स्वामी गुरु आहे. म्हणजे भाग्यामध्ये असणं त्याच्यासारखं भाग्य कोणतं चांगलं नाही. म्हणजे तुम्हाला जर आपला भाग्यविजय घडवायचा असेल तर भाग्यात गुरु येणं ही खूप चांगली गोष्ट असते. 9वं स्थानचा गुरु किंवा चंद्रगुरूची युती असेल तिथे तर खूपच उत्तम. किंवा गुरु प्रथम स्थानामध्ये मंगळाच्या मेष लग्नामध्ये प्रथम स्थानामध्ये जरी आला तर तो चांगले फळं देतो. तुमचे रुबाबदारपणा वाढवतो, तुमचं प्रेझेंटेशन वाढवतो, तुमचं व्यक्तिमत्व आणि प्रभाव वाढवतो, सगळ्या गोष्टी देतो. तसंच तो द्वितीय स्थानात आला तर तिथे पण आर्थिक लाभ देतो. तृतीय स्थानामध्ये आला तर तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य देतो.
चतुर्थात चंद्राच्या घरात आला तर कर्क राशीमध्ये सुद्धा तो उच्चीचा असतो, म्हणजे कुटुंबामध्ये पण सगळ्यांचं सहकार्य मिळतो. पंचमामध्ये असेल तर शिक्षणामध्ये तुम्हाला यश देतं. षष्ठात आले तर फक्त थोडंफार आजारपण देतो, कफचे वगैरे त्रास देतो, सर्दीचा वगैरे त्रास देतो. सप्तमात असेल तर वैवाहिक सुख चांगलं देतो, पत्नीकडून किंवा पतीकडून दोघांचे वैवाहिक जीवन चांगलं असतं. अष्टमात असेल तर स्थावर मालमत्ते आणि विम्याची रक्कम याच्यामध्ये फायदा देतो. आणि भाग्यस्थानाचं मी आता सांगितलंच. तसंच दशमात असेल कर्मस्थानामध्ये तर तिथे निश्चितच तुमच्या कामामध्ये तुम्हाला गती देतो, अधिकार योग देतो आणि त्याच्यातून अर्थार्जन पण देतो. लाभात जर कुंभ राशीमध्ये आला तर तिथे उत्पन्न वाढवून देतो. व्ययात तर मीन राशीमध्ये स्वतःच्याच घरामध्ये तो असतो, तर निश्चित तिथं पण तुम्हाला पॉझिटिव्ह फळ देतो. फक्त तो षष्ठामध्ये किंवा राहू किंवा केतू किंवा पापग्रहाच्या सानिध्यात असेल तर थोडे तुम्हाला अशुभ फळं देऊ शकतो. पण सहसा गुरु हा सध्या पॉझिटिव्ह फळ देतो. त्याची दृष्टी जरी असली तुम्ही त्या कोणत्या स्थानावर तरी तो तिथं आपल्याला चांगले आणि शुभ फलच देतो. नक्की सर. पुढचा ग्रह सर शुक्र. मग मेष लग्न कुंडली शुक्राचे परिणाम काय? आता मेष, मी तुला सांगितलं की मेष राशीचा स्वभाव कसा असतो, ह्यांच्यामध्ये रसिकता नसते, भावनिकता नसते. शुक्र हा भावनाप्रधान ग्रह आहे, रसिकता आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा तो मेष लग्नामध्ये येतो तर एकतर अशा व्यक्तीसोबत एखाद्या स्त्रीचं जर लग्न झालं की ज्या पुरुषाच्या मेष लग्नामध्ये शुक्र आहे तर तिनं समजायचं की नवऱ्यासोबत आपल्याला पिक्चर पाहायला भेटणार नाही, आपल्याला मार्केटमध्ये जायला भेटणार नाही. कारण हे असे जे लोक असतात ना, हे स्वतःच्या विचारांना चालणारे असतात. यांच्यामध्ये भावनिकता, प्रेम किंवा रसिकता, ज्या गोष्टी आपण रोमॅन्टिकपणा, ह्या गोष्टी नसतात आणि ते स्वतःच्या तत्वानं चालत असतात. एक उदाहरण देतो मी ह्याच्या बाबतीतलं तुला. एक मेष लग्नाचा पुरुष असतो, मेष राशीच, त्याची रास पण मेषच असते आणि मेष लग्नामध्ये मेष राशीमध्येच शुक्र बसलेला असतो त्याच्यामध्ये रसिकता नसते. पण त्याला बायको भेटते वृषभ राशीची. वृषभ राशी म्हणजे ते फार रोमॅन्टिक व्यक्तिमत्व असतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य खुलून सांगायची किंवा स्वतःबद्दलची माहिती करून घ्यायची, मी कशी दिसते प्रत्येक वेळेस विचारायची सवय असते. तर ती सहज एक दिवशी तिचे मिस्टर पेपर वाचत बसलेले असतात आणि ती जाऊन विचारते, मी तुम्हाला किती आवडते. आता किती अवघड प्रश्न विचारला तिनं की तुम्हाला किती आवडते. तर हा एकदा तिच्याकडे पाहतून पुन्हा खाली मान घालून पेपर वाचतो. पण ती दोनदा पुन्हा विचारते, एकदा तरी सांगा तू मला किती आवडतेस. तरी पण तो शांत राहतो. तिसऱ्यांदा ती म्हणते, लाडात येऊन त्यांना म्हणते, एकदा तरी सांगा ना म्हणे की मी तुम्हाला किती आवडते. ते म्हणते, तू मला इतकी आवडतेस की तुझ्यासारखे अजून 2-3 आणून ठेवा वाटते. म्हणजे ह्यांची उत्तर देण्याची पद्धतसुद्धा अशी असते की एकदमच ते समोरच्याला तोडून बोलल्यासारखं बोलतं. तर अशी यांच्यामध्ये रसिकता नसते. म्हणजे समोरच्या स्त्रीला खुश करणं किंवा तिचं कौतुक करणं, स्तुती करणं, तिचं सौंदर्य खुलवणं, ह्या गोष्टी ह्यांच्यामध्ये नसतात. त्यामुळं शुक्र हा फक्त मेष लग्नामध्ये सप्तम स्थानामध्येच असेल तर खूप चांगले फळ देतो आणि धनस्थानामध्ये असेल तर खूप चांगले फळ देतो. नक्कीच सर. पुढचा ग्रह आहे शनी. शनी कोणत्या स्थानावर असल्यावर सर अशुभ असतो आणि कोणत्या स्थानावर असल्यावर शुभ असतो? आता शनी जो आहे मेष लग्नामध्ये तो जो आहे तर तो दशम स्थानाचा स्वामी आहे, एकादश स्थानाचा स्वामी आहे. दशम स्थान म्हणजे कर्मस्थान आहे. कर्मामध्ये जर शनी असेल तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगलं यश मिळतं. जमिनीवर राहून तुम्ही काम करता आणि ते यश मिळत जातं, यशाचं शिखर चढत जातं. आणि तो जो लाभात असेल म्हणजे एकादश स्थानामध्ये असेल तर तुमचं उत्पन्न अमाप असतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात. आणि ह्या दोन्ही स्थान हे महत्त्वाचे आहेत आपल्या कुंडलीतले. एक तर कर्मस्थान आणि लाभस्थान. उत्पन्नाचं स्थान असल्यामुळे तिथलं तुमचं अर्थार्जन काय हे महत्त्वाचं असतं. पण हा जर शनी षष्टम स्थानामध्ये असेल तर मानसिक आजार देऊ शकतो. एवढंच त्याचं हे आहे. बाकी शनी एकादश स्थानामध्ये आणि लाभस्थानामध्ये खूप चांगले फळ देतो. सर, मला तुम्हाला राहू केतू विषयी सुद्धा विचारावं असं वाटतं की राहू केतू काय काय फलं देतात या राशीला? एक राहू आणि केतू हे फलज्योतिषशास्त्र जे आहे ना त्याच्यामध्ये राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत आणि लोक त्याच्या नावावर खूप घाबरून टाकतात. बऱ्याच जण की राहू असं आहे, राहूमुळं असं होतं, राहू केतूमुळं तसं होतं. हे छायाग्रह असल्यामुळे ह्यांना स्वतःचा स्वभाव नाही आहे. हे ज्या घरामध्ये असतात किंवा ज्या ग्रहाच्या सानिध्यात असतात त्यानुसार ह्यांचा स्वभाव बनतो. समजा हे गुरुसोबत असेल तर ह्याचं जे फळ देण्याची पद्धत असते ते गुरुसारखेच फळ देतील किंवा शुक्रासोबत असेल तर शुक्रासारखे देतील, शनीसोबत असेल तर शनीसारखे देतील. पण राहू जर अष्टमात असेल तर तो स्थावर मालमत्तेकडून चांगले फायदे देतो. तेव्हा केतू द्वितीय स्थानामध्ये येतो. त्यामुळे धनसंपत्तीसुद्धा भरपूर मिळते, धनसंचय पण खूप चांगला होतो.
सर मला तुम्हाला विचारायचं आहे की मेष लग्न असणाऱ्या व्यक्तीने कोणकोणती रत्ने धारण करावी? मेष लग्न, आता मी प्रत्येक वेळेस सांगतो, याच्या आधीच्या सीझनमध्ये सांगत होतो की रत्न आपण 3 प्रकारचे धारण करू शकतो. त्याच्यामध्ये एक जीवनरत्न असतं, एक कारकरत्न असतं आणि एक भाग्यरत्न असतं. तर जीवनरत्न म्हणजे काय की तुमचं जे लग्नस्थान आहे, जसं आता आपण पाहतोय की मेष लग्न आहे, तर मेष लग्नाचा स्वामी मंगळ आहे. मग मंगळाचं रत्न तुम्ही धारण करू शकता, ते तुमचं जीवनरत्न आहे. पंचम स्थान जे आहे तुमचं ते कारकरत्न असतं, त्याला स्वामी रवी आहे, कारण तिथं सिंह राशीचे सिंह राशीचं जे रत्न आहे किंवा त्याचं रवीचं जे रत्न आहे माणिक, ते तुम्ही धारण करू शकता. आणि नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान, की तिथं गुरु आहे, धनुरास आहे, तिथला स्वामी गुरु आहे, गुरुचं रत्न पुष्कराज. हे 3 रत्न तुम्ही धारण करू शकता. निदान कारकरत्न आणि भाग्यरत्न हे 2 जरी धारण केले तरी तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळू शकतात. नक्की सर. सर मला अजून एक प्रेक्षकांसाठी तुम्हाला विचारायचं वाटतं की जर प्रेक्षकांना तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसा करू शकतात? निश्चित ते माझं पुण्यामध्ये कोथरूड येथे ऑफिस आहे. प्रत्येक शनिवार रविवारी मी पुण्यामध्ये असतो आणि बुधवार गुरुवारी मी औरंगाबादमध्ये असतो. बाकी माझ्या वास्तू व्हिजिट असतात, त्याच्यामुळे मी ऑफिसला नसतो. पण जर प्रत्यक्ष भेटत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर प्रत्यक्ष भेटता येत नसेल तर आपण फोन कन्सल्टिंग पण करतो, की जे स्क्रीनवर नंबर्स वगैरे आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल केले आणि अपॉइंटमेंट घेतली तर निश्चित तुम्हाला 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला रिप्लाय येतो. मी स्वतः फोन करून त्यांना बोलतो, समोरच्या ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार आपण त्यांना उपाय देतो. आता उपायाच्या बाबतीमध्ये ते उपाय त्यांनी माझ्याकडूनच केले पाहिजे असं काहीही नसतं. ते कुठूनही करू शकतात किंवा मी रत्न यंत्र आम्ही जे काही त्यांना सुचवतो उपाय म्हणून ते कुठूनही घेऊ शकतात. आपल्याकडून घेतले तरी त्यांना ओरिजिनल किंवा शुद्ध त्याची गॅरंटी असलेली अशी रत्न आपण देतो. त्याची गॅरंटी असते, ती रिफंडेबल असतात. तुम्हाला रत्न सूट नाही झाले तर आपण ते रिटर्न घेतो. त्याचे रिझल्ट 3 ते 6 महिन्यामध्ये यायलाच पाहिजेत. नाही आले तर आपण टाईम पिरियड देतो. प्रत्येक क्लायंटला आपण टाईम पिरियड देतो. आणि एक महत्त्वाचं अजून सांगायचं वैशाली, आता मागच्या सेगमेंटमध्ये मागच्या सीझनमध्ये मी सांगत होतो प्रत्येक एपिसोडमध्ये की माझं एक वैशिष्ट्य किंवा आमची जी परंपरा आहे, आम्ही मागच्या 3 पिढ्यापासून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आम्ही फक्त प्रत्येक क्लायंटची फक्त एकच वेळेस फीस घेतो, नंतर पुन्हा फीस घेत नाहीत. समजा तू आज क्लायंट म्हणून माझ्याकडे आली, आज तुझ्या बाबतीत तू मला विचारलंस तर तुझ्या बाबतीमध्ये तू आयुष्यभर कधीही विचाराल तर पुन्हा तुला फीस नाही लागणार. आणि त्याच्यामुळं 22-23 वर्ष झाले आज मी ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि जे काही माझ्याशी माणसं जोडले गेले ते आता माझ्या परिवाराचा भाग झालेले आहेत. त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस कोणतीही समस्या असो त्यांच्या बाबतीत आपण एकदाच फीस घेतो. आणि फीससुद्धा आता बरेच जणांना असं वाटतं की एकदाच फीस घेतात म्हणजे किती फीस घेतात, तर आपली फीस पण फक्त 1000 रुपयेच असते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग तुम्ही फोन कन्सल्टिंग असो किंवा प्रत्यक्ष येऊन भेटा, दोन्हीची सेमच फीस असते, वेगळी काहीच घेत नाहीत. ही जी रत्न वगैरे आपण प्रोव्हाइडेड करतो ते सुद्धा शुद्धतेचे असतात, ते गॅरंटेड असतात. आणि ज्यांना माझ्याकडून घ्यायचे नाहीत त्यांनी बाहेरून पण घेऊ शकतात. फक्त काळजीपूर्वक रत्न खरेदी करणं, फसवणूक न होता घेणं, रिझल्ट महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्र हे हजारो वर्षापासून पूर्वीचं आहे. शास्त्र कधीही खोटं नसतं, सांगणारा माणूस चुकू शकतो. त्यामुळे शास्त्रानुसार निर्णय घ्या आणि त्यानुसार तुम्ही उपाय करा, निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. नक्की सर. खरं तर आपल्या ब्रेकची वेळ झाली आहे, पण मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की पुढच्या टप्प्यात तुम्ही आम्हाला ज्या समस्या पाठवल्यात त्याचं सर उत्तर देणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा भाग्यविजय. ब्रेक नंतर भाग्यविजयी आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आता वेळ झाली आहे तुम्ही ज्या समस्या मेलद्वारे सरांना पोचवल्यात त्याची उत्तरं जाणून घेण्याची. सर, सर्वात पहिला मेल आहे शिल्पा यांनी अंबडवरून पाठवलाय. लग्नामध्ये खूप अडचणी येत आहेत, काय करू? मुळात आपण मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान असतं. त्या ठिकाणी ह्यांच्या मंगळ बसलेला आहे. यांची रास पण मेष रास आहे आणि आजचा विषय आपला तो आहे. यांची अपेक्षा खूप आहे समोरच्या मुलांकडून मनासारखं स्थळ भेटण्यासाठी. ह्यांनी जर थोड्या अपेक्षा कमी केल्या आणि ही मंगळाची उपासना जर केली तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. विवाह लवकर जमू शकतं. आणि विवाह लवकर जमण्यासाठी त्यांनी जर माणिक आणि पुष्कराज हे रत्न जर धारण केले तर निश्चित त्यांचे विवाहाचे योग 3 ते 4 महिन्यामध्ये येऊ शकतात. नक्की सर. पुढची समस्या आहे जगदीश यांनी तुम्हाला विचारली आहे जालनाहून की गेली 6 वर्षे मी दुबईला आहे, सगळं व्यवस्थित आहे, भारतात आल्यावर मला चांगला पैसा मिळेल का, जॉब चांगला राहील का? आता परदेशातून ह्यांना आर्थिक लाभ झालेला आहे चांगल्या प्रकारे, कारण हे दुबईला होते. नवम स्थानामध्ये ह्यांच्या कन्या रास आहे आणि कन्या राशीमध्ये गुरु बसलेला आहे, त्यामुळे निश्चितच परदेशातून यांना चांगला लाभ झाला आहे. पण
भारतात आल्यानंतर ह्यांना लाभ होईल का नाही असा ह्यांचा प्रश्न आहे. तर निश्चित ह्यांना इथे पण लाभ होऊ शकतो, पण आत्ताच ह्यांची इकडे यायची योग नाही आहेत, कारण अजून 1-2 वर्ष तरी ह्यांची इकडे यायची योग नाहीत. 2 वर्षानंतर येऊ शकतात. पण त्याआधी जर त्यांना यायचं असेल तर यांनी नीलम आणि पाचूरत्न धारण करावे, त्यासोबतच श्री गणेशाची उपासना करावी. निश्चित त्यांची योग भारतात येण्याची जवळ येतील आणि इथं आल्यानंतर त्यांना यश पण मिळेल. नक्कीच सर. पुढची समस्या समीक्षा यांनी औरंगाबादहून विचारली आहे. खरं तर हा प्रश्न त्यांच्या आईने विचारलेला आहे की मुलीच्या मुलाकडून खूप अपेक्षा आहेत, लग्न जुळत नाही, काय करायला हवं? आजकाल हाच तो प्रॉब्लेम आहे वैशाली, की मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत मुलांकडून. आता ह्या मुलीची पत्रिका पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की हिच्या अपेक्षा भरपूर आहेत, की तिला कसा मुलगा पाहिजे, नेमके त्याचं पॅकेज किती असलं पाहिजे, पॅकेजवर कॉन्सन्ट्रेट करून ते मुलगा ठरवतात की मी त्याला यस म्हणायचं का नाही म्हणायचं, मुलाचं दिसणं, बाकी ह्या गोष्टी. पण मला एक सगळ्याच मुलींना एक सांगायचं की सुरुवात जी असते ना ती थोड्यानं असते. एकदमच कोणीही फार मोठं पॅकेज घेऊन स्टार्टिंगलाच कुठे जायचं नसतं. सुरुवात ही टप्प्यात एक पायरी चढत जायचं असतं. आज जरी एखाद्या मुलाला पॅकेज कमी असलं तर भविष्यात त्याचं पॅकेज वाढू शकतं, आणि आज जर त्याचं पॅकेज भरपूर असेल तर भविष्यात ते कमी पण होऊ शकतं. ह्या दोन्ही गोष्टी, पैसा हे अस्थिर आहे, लक्ष्मी ही अस्थिर आहे. त्यामुळं पॅकेज न पाहता माणसातली माणुसकी पाहून आणि माणसाचा स्वभाव पाहून जर तुम्ही विवाह केला तर निश्चित तिथं तुम्हाला आनंद मिळू शकतो. चहाची क्वालिटी महत्त्वाची, चहा कशात पिताय ह्याला महत्त्व नाही. म्हणजे चहा जर तुम्ही सोन्याच्या कपात पिताय का मातीच्या भांड्यामध्ये पिताय का मातीच्या कपात पिताय ह्याला महत्त्व नाही. चहाची क्वालिटी महत्त्वाची, चहा टेस्टी असला पाहिजे. आता तुम्ही सोन्याच्या कपात पिताय आणि चहा टेस्टीच नाही, म्हणजे दिसायला खूप पॅकेज खूप चांगलं आहे ना, त्या माणसाचा स्वभाव चांगला नाही, किंवा एखादी मुलगी पाहत असेल आणि मुलगी दिसायला खूप सुंदर आहे पण तिचा स्वभाव चांगला नाही, तर ह्याला महत्त्व नाही. महत्त्वाचं की स्वभाव चांगला असणं, सगळ्यांना समजून घेणारं व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लाईफ पार्टनर म्हणून मिळणं फार महत्त्वाचं असतं. आणि जर ह्यांच्या अपेक्षित मनासारखं जर स्थळ पाहिजे असेल तर यांनी पवळा, म्हणजे मंगळाचं जे रत्न आहे पवळा, ते आणि पुष्कराज हे 5 ते 7 कॅरेटच्या दरम्यान धारण करायला पाहिजे. त्यासोबतच त्यांनी गुरुची उपासना करायला पाहिजे आणि शुक्राची उपासना करायला पाहिजे. निश्चित यांची विवाहाची योग लवकर जुळते. नक्कीच सर. पुढची समस्या आहे राजीव यांनी दिल्लीवरून विचारली आहे की माझं आणि माझ्या बायकोचं पटत नाही, आमचं लव्ह मॅरेज आहे, पहिलं सगळं ठीक होतं पण आता काहीच ठीक नाही आहे. लव्ह मॅरेजमध्ये हाच तो प्रॉब्लेम असतो महत्त्वाचा. कारण पहिले कसं असतं की प्रत्येक एकमेकासाठी खूप वेळ असतो, की आपण खूप एकमेकाला वेळ देतो की पहिल्यांदा एकमेकाचं होण्यासाठी. आणि एखादी गोष्ट जेव्हा आपली होऊन जाते, आपल्याकडे एखादी गोष्ट, समजा आपण एखादा फोन घेतोय आणि ते आपल्याला एखादा आयफोन आहे समजा, आपल्याला ते भेटेपर्यंत आपल्याला त्यामध्ये खूप उत्सुकता असते, ते आपला कधी होईल, आपण त्याला खूप निहाळत राहतो दुसऱ्याच्या हातात, दुसऱ्याचा असेल तर. आणि जेव्हा तो आपला होतो तेव्हा आपण कुठे टाकून येतो त्याला, कारण ते आपलं मालकीचं झालेलं असतं ना. लव्ह मॅरेजमध्ये नेमकं तोच होतं की तुम्ही या आधी प्रेम करता, एकमेकासाठी खूप वेळ देता, प्रत्येक छोट्या छोट्या शुल्लक गोष्टीसाठी तुम्ही एकमेकासाठी धावत जाता, आणि लग्न झाल्यानंतरचा जो परिणाम असतो तो फार वेगळा असतो. कारण तेव्हा जिम्मेदारी आलेली असते तुमच्यावर. ही जिम्मेदारी आल्यामुळं तुम्हाला त्याच प्रेमानं पोट भरत नाही, प्रेमानं संसार चालत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. सगळ्यांचे, समाजाचे, घरातल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचे सगळ्यांचे मनं सांभाळायचे असतात. त्याच्यामुळे थोडेफार गैरसमज होतात. पण यांच्या बाबतीमध्ये काय की यांची मेष रास आहे आणि मंगळ यांचे चतुर्थ स्थानामध्ये बसले आहे. थोडा तापट स्वभाव आहे ह्यांना. एखादी गोष्ट हवी असली की हवीच असते. आणि त्या लग्नाच्या आधी कसं की तो मुलगा बोलवले की येत असेल, आता येत नसेल कारण तो त्याच्या कामामध्ये बिझी असेल. त्याच्यामुळं ह्यांना असं होतं की यांनी जर स्वतःचा स्वभाव थोडा शांत करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी चंद्राचं रत्न जे मोती आहे ते आणि पुष्कराचं रत्न धारण केलं तर निश्चित, आणि सप्तमासाठी म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामी शनी आहे त्यांचा, त्यासाठी थोडी शनीची उपासना जर केली तर निश्चित वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळणार. नक्कीच सर. खरं तर मोठ्या संख्येने आपल्याकडे मेल्स आलेले आहेत, पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, सगळ्याचं उत्तर आपण आता नाही देऊ शकत. पण मला प्रेक्षकांना सांगायचे, तुमचे काही प्रश्न असतील, स्क्रीनवर जो ईमेल ID चाललेला आहे त्याच्यावर तुमचे प्रश्न नक्की पाठवा, तुमच्या समस्या पाठवा. सर तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर नक्की देतील. सर तुम्ही इथे आलात, आम्हाला आणि प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण पुन्हा भेटणार आहोत वृषभ लग्न व ग्रहांचे परिणाम हा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.